आम्ही सोशल सर्कल आयोजित चला चिंब होऊया 2 दिवसीय पावसाळी सहल. आज या सहलीचा पहिला दिवस. इतके दिवस दडी मारून बसलेला हा पाऊस आज सकाळपासूनच सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने चला चिंब होऊया या आमच्या सहभागी मेंबर्सना चिंब करायलाच आला आहे असं वाटत होतं. पळसंबे निसर्गाच्या कुशीत लपलेले आणि संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण. बारमाही वाहणारा झरा म्हणण्यापेक्षा नदीच. अखंड पाषाणात इथली मंदिरे कोरले गेली आहेत. हजारो वर्षांपूर्वींची ही लेणी. आम्ही आता हे बघण्यासाठी आणि निसर्ग अनुभूती घेण्यासाठी जात होतो. खळखळणारे पाणी आणि अखंडपणे महादेवाच्या पिंडीवर होणारा जलाभिषेक, मन प्रसन्न करून टाकणारे हे विहंगम दृश्य. स्तुती करायला शब्दही अपुरे पडतील असं हे दृश्य होतं. हे वरच्या बाजूने तुम्ही बघितलं तर हे रामलिंगाच्या डोंगरावरून वाहत येणारं पाणी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तर हा दिसतोय तुम्हाला, हा एकच खडक होता, म्हणजे एक मोठा दगड, आणि त्या दगडांमध्ये 3 मंदिरांची स्थापना केलेली आहे 650 वर्षापूर्वी. तर त्याच्यामध्ये पहिल्या मंदिराचं नाव आहे ध्यान मंदिर. ते कडेला दिसतंय बघा, तिकडं पुढं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ध्यान मंदिर, यज्ञ मंदिर आणि हे उपासना मंदिर. महादेवाच्या दर्शनानंतर वाट शोधत आम्ही पोहोचलो पंत अमात्य बावडेकर वाडा पाहण्यासाठी. अमात्यांच्या 9व्या वंशजांनी हा वाडा बांधला. इतिहासाची साक्ष असणारा हा वाडा पंतांची आणि शिवरायांची आठवण करून देतो. त्या काळच्या मावळ्यांना इथूनच मानाचा मुजरा मनामध्ये होत होता. शिवकालीन साहित्यांचा खजिना जणू आम्ही येथे पाहिला. हत्यारे, लेखण्या, वस्त्र, भांडी, शिवकालीन पत्रव्यवहार, वंश परंपरेने चालत आलेला अमात्य घराण्याचा शिसव लाकडाचा झोपाळा, हे सगळं मनातल्या एका कोपऱ्यात साठवून आम्ही पुढच्या दिशेला निघालो. अजूनही तो वाडा आमच्या पुढच्या पिढीला दाखवायचा हा निश्चय करूनच. सकाळी लवकर सावलीतच नाश्ता केला होता. तसा इडली सांबारवर दणका दिला होताच, तरीही पोटातला बंब आता पेटला होता. पावसात रस्ता कापत निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा गाडी म्हणत आम्ही पोहोचलो ते आमच्या रानवारा रिसॉर्टला. आमच्या आधीच गौरी मॅडम आणि नाझीम भाभी रिसॉर्टवर पोहोचल्या होत्या. आम्हा सर्वांची पोटांची खळगी भरायची इत्यंभूत तयारी दोघींनी केली होती. भरलं वांग, पिठलं, दही, खरडा, भाकरी, खमंग आमटी आणि भात असा सारा थाट. बरं, हे सगळं ताटात नाही बरं का, केळीच्या पानावर आम्हाला वाढलं होतं त्यांनी. तशी सगळी मंडळी या बेतावर खुश झाली. एवढं करूनच सगळं संपलं नाही. जेवणानंतर शाही तुकडा असा सारा सारंज. आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का ते आत्ता आमच्या ध्यानात आलं. तर ते अशासाठी एवढं सगळं जेवण झाल्यावर आम्ही गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला गेलो. बघितलं, पहिला पोट भरलं मग बाकी सगळं, नाही का. रिसॉर्ट पासून अगदी जवळ हा गगनगिरी गड. कोकण आणि कोल्हापूरला जोडणारी ही नाळ. सोबत चिंब करायला पाऊस सतत होताच. तरी रेनकोट घालण्याच्या सूचना सर्वांना दिल्या होत्याच. आमच्या काही ज्येष्ठ तरुणी देखील पायऱ्या चढून दर्शनाला आल्या. मंदिरात पोहोचल्यावर सगळा थकवाच निघून गेला होता. गगनगिरी महाराजांचा हा मठ, साक्षात महाराज इथे अजून आहेतच अशी काहीशी जाणीव होती. त्यांच्या एका शिष्याने आम्हाला मठाची माहितीही दिली होती. आश्रमाविषयी माहिती सांगणार आहेत आपल्या आश्रमातलेच एक शिष्य योगेश जाधव. ह्या ठिकाणी गणपतीपासून 12 ज्योतिर्लिंग आणि 13वं आत्मलिंग महादेवाचं गुहेत आहे. या ठिकाणी भरपूर लोक महाशिवरात्रीला कमीत कमी मनोभावे दर्शन घेऊन थकलेली सर्व मंडळी रिसॉर्टवर परत आली. अगदी 2 फुटांवरचे दिसणार नाही एवढे धुके आणि मध्येच येणारा बेफाम पाऊस, जबरदस्त कॉम्बिनेशन. आणि यात जर गरम कांदा भजी आणि चहा मिळाला तर आहा, स्वर्ग सुखच. थोडा वेळ रेस्ट घेतल्यावर गुलाबी थंडीत कॅम्प फायर आणि कविता गाण्यांची मैफिल जमवली. कविता, गाणी, कथा, आपले अनुभव सगळ्यांनी शेअर केले. सकाळी अनोखी असणारी मंडळी आता मैत्रीच्या गोष्टी करू लागली होती. आमच्यात काही असेही होते जे पहिल्यांदा घरच्यांना सोडून ट्रिपला आले होते आणि आज ते पुन्हा कधी ट्रिपला जायचंय हे विचारत आहे. दिवसभर थकलेली मंडळी आता निद्रादेवीच्या अधीन झाली. सगळ्यांनाच पडल्या पडल्या झोप लागली असावी. सकाळी उठून नापणे धबधबा बघायला जायचा प्लॅन होता. नाश्ता वगैरे सगळं तयार होतं. शेव पोहे खाऊन गाडीने नापण्याचा मार्ग धरला. घाटातील नागमोडी वळण घेत गाडी धुक्याची धग फोडत चाललेली होती. एका बाजूला उत्तुंग सह्याद्री आणि दुसरीकडे खोलवर दरी
आणि मध्ये आम्ही एक नैसर्गिक अनुभूती घेत होतो. घाटात असणारे छोटे छोटे धबधबे चेहऱ्यावर तुषार उडवत होते. खिडकीवर डोके ठेवलेली ती प्रियकराच्या आठवणीत तुडुंब बुडून जाईल असे ते क्षण सर्वांनीच अनुभवले. नापणे धबधब्याजवळ आम्ही पोहोचलो आणि त्या धबधब्याचे आकराळ विकराळ रूप आम्ही पाहिलं. ते अनुभवणं म्हणजे वेडेपणाचे ठरले असते एवढा प्रचंड जलप्रवाह. लांबूनच आम्ही त्याला बाय बाय केलं आणि बाय बाय परतीचा मार्ग टाटा गुड बाय गया. चला चिंब होऊया आणि चिंब व्हायचं नाही असं कसं. येताना भुईबावडा घाटातल्या धबधब्याजवळ आपसुकच गाडी थांबवली गेली आणि एकच जल्लोष झाला, चला चिंब होऊया. थोड्या काळात त्या धबधब्यात सगळीच चिंब झाली आणि लहान देखील. वयाची मर्यादा ओलांडून सगळी स्वच्छंदी झाली. प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले एक छोटे मूल मी तरी अनुभवले. 51 फुटावरून पडणारे पाणी शुभ्र दुधाप्रमाणे भासत होते. दगडावर कोसळलेले पाणी एक वेगळंच संगीत वाजवत होतं. हिरव्यागार वसुंधरेवर दुग्धाभिषेक असे काहीसे ते दृश्य सगळ्यांनीच कॅमेऱ्यात आणि डोळ्यात टिपून घेतलं. दंगा मस्ती झाली आणि आता वेळ होती पोटातल्या कावळ्यांना शांत करायची. जेवणावर ताव मारून तृप्तीचा ढेकर देऊन सुस्तावलेलं शरीर घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. व्हिडिओमध्ये सगळ्यांची मनोगतेपेक्षा आठवणी कैद केल्या. हा माझा पहिलाच अनुभव. मला ही ट्रिप खूप आवडली आणि मला पुन्हा त्यांच्यावर सहलीला जायला आवडेल. माझी ओळख नाही कोणाशी आणि मी काही नाही जाणार, पण इथं आल्यावर मला भारीच वाटलं, खूप छान वाटलं. मी कल्पना देशपांडे, सावली केअरमधून आजची ट्रिप मला खूप आवडली, खूप एन्जॉय केलं. सावली केअर सेंटरपासून जी आजची ट्रिप निघाली म्हणजे पूर्ण होते ती खूप छान, नियोजन वगैरे खूप छान होतं. आम्हाला खूप छान म्हणजे अनुभव आले आणि यापुढे पण अशा ट्रिपमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यावे तीच इच्छा. तुमच्या ट्रिपला येऊन खूप मस्त एन्जॉय केला आम्ही. करत आहे आम्ही सगळ्यांना सांगू. परत काय आमच्या ग्रुपवर आलं तर आम्ही सगळ्यांची जाहिरात करू. या ट्रिपला येऊन खूप छान वाटलं, कारण आपण आपल्या रोजच्या जीवनातून थोडंसं बाजूला होऊन एकमेकांबरोबर वेगळा परिचय होतो, नवीन लोकांशी आपण मिक्सअप होतो आणि नवीन ओळखी होतात. हे खूप छान वाटलं. या ट्रिपबद्दल माहिती कळाली माझ्या मैत्रिणीकडून आणि थँक्यू त्याच्याबद्दल. तिने खूप छान सांगितलं, माहिती दिली. रात्री मी 2 वाजता आले, असंच एक फंक्शन होतं मैत्रिणीचं, पण तरी मी आज इकडे यायचं म्हणून सकाळी घरी लागलेले, खूप रात्री लेट झाले, काय करणार म्हणजे मी जाणारच त्या ह्याच्यासाठी वर्षाचं जे असतं ते असं म्हणजे. आणि इतकी सुंदर स्वतःहून खायला घालण्याची त्यांची जी आहे गरमागरम आणि जे आपुलकी प्रेम करतात ते खूपच मनाला भाव. आणि निश्चित मी माझा मानस आहे की पुढे यांच्यासाठी आपण काहीतरी योगदान द्यायचं. पावसाने मारलेल्या दडीमुळे चिंब होऊया हा शब्द बदलावा लागतो की काय, हा विचार माझ्या मनात आला होता. पण म्हणतात ना, मनापासून एखादी गोष्ट हवी असली की निसर्ग देखील ती देण्यासाठी प्रयत्न करतो. असा काहीसा झाला आमचा चला चिंब होऊयाचा चिंब प्रवास. चला चिंब होऊया, चला चिंब होऊया, चला चिंब होऊया.